ज्यावेळी या हॉस्पिटलच्या प्रश्नावर चर्चा झाली त्यावेळी आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींना विनंती केली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर निधी महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध करून दिला। याबद्दल मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। ज्यावेळी हा निधी मंजूर झाला तेव्हा मी त्यांना लगेच हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला की आपण पैसे देतो, नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मी खूप भांडून पैसे आणले पण काही काम व्यवस्थित होत नाही। मशीन मिळाली तो ऑपरेटर नसतो, ऑपरेटर असला तर मशीन नसते, दोन्ही असते तर वीज नसते। त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये हे कसं एकत्रित उत्तम क्वालिटीचं हॉस्पिटल बनावं याचा विचार करताना आपले जिल्हाधिकारी हे डॉक्टर पण आहेत आणि मेयो हॉस्पिटलचे मेयो मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करायचं ठरवलं आणि त्यांनी याचा पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे। अशफाक नावाचे जे आर्किटेक्ट आहेत, चांगले आर्किटेक्ट आहेत, पण मी आत्ताच कलेक्टर साहेबांना आणि अशफाक आणि PWच्या चीफला विनंती केली की खूप प्राईम जागा आहे, यानंतर पैसे पाहिजे तेवढे मिळतील पण जागा मिळणार नाही, कारण या पलीकडे जागा मिळवायला स्थानच नाही आहे। मागची जागा जी होती त्याच्यात अतिक्रमण होतं, आता किती निघालं किती राहिलं मला माहिती नाही, आहे का अतिक्रमण? कलेक्टर साहेब अतिक्रमण असलं तर काढून टाकायचं आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त पार्किंग जमिनीच्या खाली जर केलं तर आपल्याला पार्किंगच्या रूपाने जागा वेस्ट होणार नाही। त्या जागेचं लँडस्केपिंग करून हिरवळ तयार करून चांगलं डेव्हलप करता येईल। यामध्ये जिल्हाधिकारी साहेब, आर्किटेक्ट साहेब जरूर विचार करतील। काल मी पुण्यामध्ये होतो, टाइम्स ग्रुपच्या वतीने विशेषतः CSR मध्ये ज्यांचा सत्कार होता तो कार्यक्रम स्पॉन्सर केला होता रुबी हॉस्पिटल आणि त्यांचे डॉक्टर ग्रँट म्हणून या हॉस्पिटलचे प्रमुख होते। त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं की रुबी हॉस्पिटलला मेट्रोच्या स्टेशननी जोडलेला आणि त्यांनी असं सांगितलं की हे जोडल्यामुळे मेट्रोच्यामुळे आमचे 30% लोक आता डॉक्टर पेशंट सगळे हे मेट्रोनी येतात आणि मेट्रोनी जातात, त्यामुळे आमच्याकडच्या समस्या कमी झाल्या। माझी आपल्याला पहिली विनंती आहे की नवीन प्लॅनमध्ये आपल्या बाजूला जे मेट्रो स्टेशन आहे त्याला तुम्ही जोडून घ्या। आपण मेट्रोला विनंती करू आणि ते जर जोडलं गेलं तर इथे कोणाला गाडीने यायची गरज येणार नाही, कारण आता कन्हानपासून तर बुटीबोरीपर्यंत आणि हिंगण्यापासून तर पार्टीच्या पलीकडे भंडारा रोडच्या नवीन इंडस्ट्रियल एरियापर्यंत मेट्रो राहणार आहे आणि ही मेट्रो सुरू झाल्यामुळे पटकन सगळ्यांना इथे येता येईल आणि आपलं स्टेशनच जर आतमध्ये झालं तर जरूर फायदा होणार आहे। मेयो हॉस्पिटलपासून जो रोड आहे जो 3 नळ चौकात जातो त्या रोडचं आम्ही 4 पदरीकरण करायचं ठरवलेलं आहे। दयाशंकर तिवारी आत्ता मला सांगितलं की माझं घर पण मी पाडलं, त्या अतिशय तुम्ही जर विद्यार्थी किंवा प्राध्यापक या रोडने जाण्याचा कधी आनंद घेता आला तर जरूर घ्या। असा रोड तुम्ही कुठंच पाहिला नसेल, तुम्ही स्कूटर चालवूच शकत नाही। त्यामुळे हा 4 लेन रोड होणार आहे आणि बाजूचा सेंट्रल हायवे रोड आहे आणि मेट्रो स्टेशन, यामुळे ट्रॅफिक कंजेशन नक्कीच कमी होईल। या भागामध्ये 24 तास पाणी उपलब्ध असलं पाहिजे, हॉस्पिटलला वीज असली पाहिजे आणि पाण्याचं रिसायकलिंग करून त्याला चांगलं गार्डन आपल्याला तयार करता येईल। या भागामध्ये विशेषतः मुलांच्या हॉस्टेल करता मागच्या वेळी इकडे मागच्या भागाला हॉस्टेल होतं, यावेळी पण हॉस्टेल चांगल्या क्वालिटीचं उत्तम तयार केलं पाहिजे आणि हॉस्पिटल माझ्या अंदाजाने बहुतेक फुल्ली एअर कंडिशन असेल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला आठवते मी आमदार असताना एका माणसाला विनंती करून मेयोच्या हॉस्पिटलमध्ये 4 कूलर त्यांना डोनेशनमध्ये द्यायला लावले होते, तर त्याच्यावर ऑडिट ऑब्जेक्शन आलं होतं डीलवर की तुम्ही कूलर तर फुकट आणले पण वीज जळली त्याचं काय।
असे अनेक लोक ऑब्जेक्शन घेणारे सरकारमध्ये काही कमी नाही आहे. पण नागपूरचं टेम्परेचर लक्षात घेता पूर्ण एअर कंडिशनिंग होणं आणि या भागात जर चांगली ग्रीनरी उभी राहिली तर नक्कीच या भागातलं टेम्परेचर कमी होण्याकरता मदत होईल. विशेषतः पाण्याचं रिसायकलिंग करून या ठिकाणी चांगला प्लांटेशनचाही प्लॅन माननीय आर्किटेक्ट जे आहे, चांगले आर्किटेक्ट आहेत, त्यांना माझी विनंती आहे की याचा लँडस्केपिंगचाही प्लॅन तुम्ही बरोबर करा आणि जेणेकरून हे अत्याधुनिक असं हॉस्पिटल आपल्याला मिळणार आहे. आता या ठिकाणी मेडिकल इक्विपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बरंचसं परिवर्तन झालं. मी जेव्हा MSMEचा मंत्री होतो तेव्हा विशाखापट्टणमला मेडिकल डिव्हायसेस पार्क तयार केला. MRI पासून CT स्कॅन आपल्या देशात बनायला लागला आणि त्यांनी जे व्हेंटिलेटर तयार केले त्या व्हेंटिलेटरची किंमत मी त्यावेळी 47,000 रुपयात एक व्हेंटिलेटर विकत होतो. आज मार्केटमध्ये व्हेंटिलेटर 5 ते 7 लाख रुपयाचा आणि मी 500 व्हेंटिलेटर आसपासच्या जिल्ह्यात दिले, अजून एकही तक्रार आली नाही. त्यामुळे मेडिकल इक्विपमेंटमध्ये पलंगांपासून तर सगळी सिस्टीम ही अतिशय उत्तम ग्रेडची तयार झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या इथे डायरेक्टर साहेब अनासे उपस्थित आहेत. ते आहे त्यावेळची गोष्ट मी नाही सांगत, पण मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी मशीन मिळाली तर ऑपरेटर मिळायचा नाही, ऑपरेटर मंजूर झाला तर इलेक्ट्रिकचं काम मंजूर व्हायचं नाही, इलेक्ट्रिकचं काम मंजूर झालं तर त्याच्याकरता कुठे ना कुठे अडकून अशी 1.5 वर्ष 2-2 वर्ष मशीन पावसाळ्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटल पडलं राहायचं. तेव्हा आता ही पद्धत नसेल. म्हैसेकर साहेबांना माझी विनंती आहे की एकाच वेळी इक्विपमेंटपासून तर स्टाफ लागण्यापर्यंत असं एकच इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये प्रपोजलला तुम्ही जर मान्यता दिली तर नक्कीच ही अडचण येणार नाही. आपल्या इथे अनेक इक्विपमेंट बंद पडतात. आता आम्ही एक म्युझिकल फाउंटेन तयार केलं तर मी त्यांना टेंडरमध्ये टाकायला सांगितलं की 10 वर्ष सर्व्हिसिंग आणि तोच करेल आणि मेंटेनन्स तोच करेल. एकदा थोडेसे पैसे जास्त घेईल, पण एकदा का त्याचा मेंटेनन्स आणि ते जर होत नसेल तर आपल्या इथून त्याचं अडचण लागते आणि त्यामुळे अनेक वर्ष मशिनरी बंद राहतात. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तम मशिनरी, उत्तम बिल्डिंग, उत्तम व्यवस्था आणि इथे जे विशेषतः नर्सिंग करता व्यवस्था होत्या, त्यानंतर मुलांकरता चांगलं हॉस्टेल होतं आणि जागा मिळाली तर डॉक्टरांकरता पण चांगली बिल्डिंग आता भरपूर FSI मिळते आहे. त्यामुळे या जागेचा उपयोग करून जर आवश्यकता असेल तर काही डॉक्टरांची पण इथे राहायला त्यांना उत्तम आणि चांगलं घर मिळालं पाहिजे, तर ही व्यवस्था केली तर नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त जर कुठे गव्हर्नमेंट क्वार्टर पाहिजे असतील तर नक्कीच महाराष्ट्र सरकार कलेक्टर साहेब जागा देतील, तिथेही आपल्याला कॉलनी बांधता येईल. पण हे हॉस्पिटल नागपुरातलं नव्हे, महाराष्ट्रातलं नव्हे, तर देशातलं एक चांगलं हॉस्पिटल व्हावं. तर आमच्याकडे म्हैसेकर साहेब सगळ्यात मोठी समस्या आहे बोन मॅरो. हे सिकल सेल आणि थॅलेसेमिया. हे डॉक्टर मिलिंद माने आहेत, MBBS डॉक्टर इथेच पास झाले. डॉक्टर श्रीखंडे मला वाटते रिटायर झाला, त्यांनी खूप चांगलं काम केलं. मग एक डॉक्टर जैन पण आहे, ते बिचारे अजूनही काम करतात. डॉक्टर श्रीखंडे अजूनही काम करतात. आणि आमच्या पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या 5 जिल्ह्यामध्ये जेवढे शेड्यूल कास्ट आहेत आणि शेड्यूल ट्राईब आहे त्या पूर्ण कम्युनिटीमध्ये 70 ते 80% हे सिकल सेल आणि थॅलेसेमियाचं प्रॉब्लेम आहे. माझी आपल्याला विनंती आहे की हा प्रॉब्लेम या पूर्व विदर्भातला जास्त आहे. हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजावरचं सगळ्यात मोठं संकट म्हणजे सिकल सेल आणि थॅलेसेमिया. माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये नागपुरात विशेषतः, कारण भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथून सगळे लोक नागपुरात येतात. केवळ उत्तर नागपूरमध्ये 80,000 हे पेशंट आहेत आणि गरीब आहेत. मी आत्ता बोन मॅरो करण्याकरता WC कोल इंडियाकडनं पैसे आणले तर 10 लाख रुपये एकाकरता दिले, तर 50 ऑपरेशन करता मी रिलायन्सच्या गोकुळाबेन हॉस्पिटलमध्ये ते केले, ते 50 ऑपरेशन त्या ठिकाणी केले, 10 लाख रुपये प्रत्येकी खर्च आला. माझी विनंती आहे की मेडिकल कॉलेज, एम्स आणि मेयो
या तिघांमध्ये ज्या फॅसिलिटी एम्समध्ये आहेत त्या तुम्ही रिपीट नाही केल्या तरी चालतील, ज्या तुमच्याकडे आहेत त्या त्यांनी रिपीट केल्या नाही तरी चालतील. आणि या तिघांनी मिळून ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनपासून तर सिकल सेलपर्यंत या सगळे अत्याधुनिक ट्रीटमेंट जर आपण हॉस्पिटलमध्ये आणली तर मला वाटतं लोकांमध्ये याचा खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. विशेषतः माझ्याच इनिशिएटिव्हवर एक कॉकलिअर इम्प्लांट हे त्यावेळी सुरू झालं. अनेक गरीब मुलांना बिचाऱ्यांना फार गंभीर समस्या होती. मला आठवत नाही, डॉक्टर कीर्तने बोलत होते, ते स्वतः मुंबईहून येऊन या ठिकाणी ऑपरेशन करायचे. मला अतिशय आनंद आहे, आता डॉक्टर जीवनवेदी म्हणून काम करतात. जवळपास 101 रुग्ण यांना यांचा पूर्णपणे ट्रीटमेंट झालेली आहे. याबद्दल मी नक्कीच धन्यवाद देतो. एक माझी विनंती आहे की आता वेटिंग लिस्ट किती आहे मला माहिती आहे, कारण बहुतेक याच्यात वेटिंग लिस्ट पण असेल. त्यामुळे गरीब मुलांकरता एक प्रकारचं नवीन जीवन यातून मिळालेलं आहे, यातही आपण जरूर लक्ष घालावं. या भागामध्ये रुग्णांची संख्या कोणत्या रोगाची जास्त आहे याचं अध्ययन करून त्या संबंधातली सगळी ट्रीटमेंट योग्य ट्रीटमेंट जर मिळाली तर नक्कीच नागपूरला आणि नागपूरच्या आसपासच्या जनतेला या हॉस्पिटलमुळे खूप दिलासा मिळेल. मी म्हैसेकर साहेब, डीन साहेब यांना विनंती करतो की आपल्या मेडिकल आणि एम्स आणि या तिघांचं मिळून तुम्ही यातल्या कोणत्या गोष्टी कमी आहेत. आता हार्ट ट्रान्सप्लांटेशन, लंग ट्रान्सप्लांटेशन, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन हे पुढे आहेत, पण जर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन जर एम्समध्ये असेल तुम्ही दुसऱ्या ऑर्गनचं डेव्हलप करा. कारण गरीब लोकांना आता मेडिकल ट्रीटमेंट घेणं खूप कठीण झालं आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमधले रेट खूप जास्त आहे, त्यामुळे अनेक लोक मृत्यू स्वीकारतात पण आज वैद्यकीय सुविधा घेऊ शकत नाही. पण आदरणीय मोदीजींनी आयुष्य योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांना याच्यात आणलेलं आहे आणि त्यामुळे सरकारला त्याचं अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुलेमध्ये पण अनेक प्रकारच्या आयुष्याच्या योजनेमध्ये मदत दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून नक्कीच गरीब माणसाची सेवा आपल्या मार्फत होईल असं मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आपले डीन आणि डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन म्हैसेकर या दोघांनाही धन्यवाद देतो की हा सगळा प्रकल्प त्यांनी मान्य केला, 4 मजले वाढवून दिले आणि त्याचबरोबर कलेक्टर साहेबांनी पण यात विशेष लक्ष घातलं आणि आर्किटेक्ट आणि आमचे PWDचे इंजिनियर हेही लक्ष घालतील. मी आत्ता PWDच्या इंजिनियरला सांगितलं, आत्ता मी IITत गेलो तो मी पूर्ण बिल्डिंग पाहिली आणि किती चुका होत्या त्या काढल्या. म्हणलं यांचं सिव्हिल ऑडिट करा आणि कॉन्ट्रॅक्टरला खाली सांगितलं की तू NHAमध्ये काम करतो, कामाची क्वालिटी चांगली नाही ठेवली तर तुला ब्लॅकलिस्टेड करीन. म्हटलं लक्षात ठेव, काम चांगलं कर. त्यामुळे अतिशय उत्तम क्वालिटीचं आणि चांगलं काम होईल असा मला विश्वास आहे आणि या कामाचा फायदा इथे शिकणारे विद्यार्थी, इथले डॉक्टर्स, इथले नर्सेस आणि नागपूरची जनता यांना होणार आहे. त्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि हा सगळा प्रकल्प देवेंद्रजी नसते आणि त्यांनी जर हा पैसा महाराष्ट्र सरकारकडे दिला नसता तर हा झाला नसता. याबद्दल नागपूरच्या जनतेच्या वतीने आणि नागपूरचा खासदार म्हणून मी विशेष रूपाने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार.